आज आम्ही गावाला निघालो आहे आणि झाडांची पंचायत न व्हावी म्हणून ही एक योजना किंवा एक प्लॅन तयार केलेला आहे. बघू शकता खाली ही गोणपाट टाकलेली आणि त्यावरती हे सर्व झाडं ठेवलेले आहेत आणि यापैकी ह्या सर्व झाडांची ज्या मुळ्या आहेत ह्या खाली आहेत, त्यामुळे हे जे पोते आहेत हे पूर्णतः असे ओले ओले आहेत, वेट आहे. आणि साधारण 15 दिवस म्हणा की 1 महिना म्हणा ह्या झाडांना पूर्णतः पाणी मिळणार. ओके. आणि हे जे खालचे जे पोते आहेत हे ऑलवेज ओले राहतील आणि इथे हा साईडला नळ आहे, ह्या नळातून ड्रॉप ड्रॉप असं पाणी येत राहील आणि हे पोते असे ओले राहतील आणि हे झाडं साधारण महिन्याभरासाठी तरी ओके कंडिशनमध्ये राहतील. आणखी दाखवतो. इथं पण हे झाड ठेवलेलं आहे आणि हा वर नळ आहे. ड्रॉप ड्रॉप पाणी इथं खाली ह्या झाडावरती कुंडीमध्ये पडतं आणि हे झाड 100% ओके राहणार 15 दिवस ते 1 महिन्यासाठी. बाकी तसं सर्व झाडांना वॉटरिंग केलेलं आहे, परंतु जे खूप नाजूक डेलिकेट झाडं आहेत त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था दाखवतो. हे मडक आहे, पूर्ण भरून आहे पाणी आणि खाली झाड आहे. ड्रॉप ड्रॉप सेम इथे पण, इथे वेगळी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. ह्या झाडाला जास्त पाणी असलं तरी काही विषय नाही, त्यामुळे मोठ्या एका कंटेनरमध्येच हे ठेवलेलं आहे. बघू शकता हात म्हणजे थंडावा आणि पाणी आहे खाली, त्यामुळे हे झाडं जगतील भरपूर दिवस. इथे डायरेक्ट माठच भरून ठेवलेलं आहे पाण्याचा, खाली झाड आहे. आणि जास्त ड्राय न व्हावं म्हणून आपण इथं ह्या झाडांची व्यवस्था केलेली आहे. आणि वर बघू शकता केळी आहे, जास्वंद आहे, जी भरपूर चांगली सावली आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर इथे ही मेटॅलिक फ्रेम आहे, त्या फ्रेमवरती एक माठ 2 मडके ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता हे इथं ड्रॉप ड्रॉप पाणी ह्या मडक्यातून माठातून खाली शेवंतीला जात आहे. साधारण 15 दिवस 1 महिना हे पाणी राहील, झाडं चांगल्या पद्धतीने टिकेल. वॉटरिंग ऑलरेडी केलेलं आहे आपण, परंतु ॲडिशनली आपण ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहे. तर अशा प्रकारे कोणत्याच झाडाची गैरसोय होणार नाही, त्याला मुबलक असं पाणी इथे मिळेल. ह्या मदतीने आपणही आपल्या घरी हे करू शकता. आणि हे पक्ष्यांसाठी केलेलं होतं, त्यामध्ये पाणी आहे पण पक्षी नाही येतील. सो बघू शकता. आता जे जमिनीवरती जे झाडं आहेत, ओके, त्याला प्रॉब्लेम नाही काही, त्याच्या रूट्स ऑटोमॅटिक खाली जातील आणि पाणी त्याला मिळेल. परंतु जे कुंडीमध्ये आहे, एखाद्या छोट्याशा बॅरलमध्ये ठेवलेलं आहे, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला अशी सोय करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करू शकता, कमेंट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.